नमस्कार सगळ्यांना, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे। सो सकाळी खरं सांगायचं तर जॉब चालू केल्यापासून आहे ना, सकाळी खूप धावपळ चालू झाली आहे। आधी कसं सगळं निवांत असायचं, पण आता जॉब लागल्यापासून माझी खूप धावपळ चालू झाली। पण ना कुठेतरी ही धावपळ ना मला आता आवडायला लागली। सुरुवातीला वाटलं मला की माझ्याकडनं होईल की नाही, पण धावपळ सुरुवातीला मला जड गेलं, पण आता कुठेतरी मला ही धावपळ आवडायला लागली. कारण मी माझं घर आणि जॉब दोन्ही सांभाळू शकते याचं मला कुठेतरी वेगळंच समाधान आहे. आणि हे समाधान आहे ना, या समाधान हे खूप वेगळं असतं आणि रात्री त्याच्यामुळे इतकी छान झोप लागते ना, मी तुम्हाला ते शब्दात पण नाही सांगू शकत. आज माझी सकाळची सुरुवात भाजीपासून झाली. सो आज मी भेंडी बनवणार आहे. सो भेंडी बनवताना ना माझ्या मनात नेहमीच असं विचार येतात, की भेंडी कशी असते ना चिकट आणि वेळ खाणारी, तसंच काहीसं आपलं आयुष्य असतं नाही का? चिकट, वेळ लागणारं, पण त्याचा शेवट हा नेहमीच छानच होत असतो. जसं भेंडी ही चिकट असते, तर बनायला वेळ लागतो, पण शेवटी झाली की ती खूप चविष्ट लागते. तसंच काहीसं आपलं आयुष्य पण असतं नाही का? तुम्हाला जर हे पटत असेल तर मला नक्की कमेंट करा, कारण हे मला नेहमी वाटत असतं. सो आज मी ते तुमच्यासोबत शेअर केलं. आणि वर्किंग वुमन झाल्यापासून तर मला एक एक मिनिट महत्त्वाचा वाटायला लागला आहे. सो आता मी कणिक मळायला घेतलं आहे. हे याचं पण एक एक वेगळाच रिलेशन असतं ना आपलं, की कणिक आणि मनातले विचार. कारण जेव्हा आपण कणिक मळत असतो ना, तेव्हा आपल्या मनात खूप विचारांची चाहूल माजलेली असते. खूप वेगळे विचार, दिवसभराचं रुटीन, काही ना काही, किंवा आपण काही अपसेट असू, आपल्या मनात काहीतरी चाललेलं असतं. हे कणिक मळताना विशिष्ट म्हणजे खूप असं स्ट्राँगली आपल्याला जाणवतं. तुमच्यासोबत पण होतं का असं? कारण माझ्यासोबत खूप होतं. कणिक मळताना माझ्या मनात प्रचंड विचारांचे काहूर माजलेलं असतं आणि खूप विचार येत असतात, जात असतात. त्यातले काही चांगले असतात, काही वाईट असतात. दिवसाचं रुटीन काय आहे? आज मला करायचं काय आहे? मुलाचं काय आहे? असे खूप सारे विचार माझ्या मनात चाललेले असतात आणि ते एक वेगळंच रिलेशन बनून गेलं आहे, मला असं वाटतं, माझं आणि ते कणिक मळतानाचं. सो मन खूप शांत होतं कणिक मळताना, कारण वेगळे विचार येतात, जातात आणि कुठेतरी मनाला एक शांती मिळते. आणि ते कणिक मळण्याच्या प्रोसेसमध्ये ना मन एकदम असं हलकं होऊन जातं. तुमच्यासोबत पण असं होतं का? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. सो इथे मी आता कणिक मळून घेते, कारण मळून मी ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवत असते. सो म्हणजे जेणेकरून पोळ्या अशा छान मऊसूत होतात, बघू शकता. मी ना आता पीठ मळून झालं होतं माझं. आता म्हटलं भाजी फोडणीला टाकूया. तर फोडणीची सुरुवात म्हणजे दिवसाची ऑफिशियली सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण भाजी फोडणीला टाकली की त्याचा जो फोडणीचा सुगंध सगळीकडे दरवळतो ना, तो खूप छान असतो. म्हणजे मला तर लिटरली माझ्या लहानपणी म्हणजे मी नॉस्टॅल्जिक होऊन जाते. जेव्हा पण फोडणी देते ना एखाद्या भाजीला, मला म्हणजे माझी मम्मी जेव्हा बनवायची ना स्वयंपाक, तेव्हा तो जो सुगंध दरवळायचा, सुगंधावरून कळायचं की आज मम्मीने कुठली भाजी बनवली. तर मी एकदम माझ्या लहानपणीच्या काळामध्ये चालली जाते आणि मला त्या सगळ्या आठवणी आठवतात, की आपली आई कशी बनवायची आणि सेम तेच मी आज करते. तर कुठेतरी ते इतकं कधी-कधी असं वाटतं, की वेळ किती पटकन निघून गेला ना, की मी लहान होते, माझी मम्मा बनवायची माझ्यासाठी आणि आज मी तेच करते. आज माझा मुलगा आहे, तर मी तोच रोल करते आणि तिच्यासारखंच बनण्याचा प्रयत्न करते. तिची एवढी परफेक्ट नाही झाली आणि ते होऊ पण नाही शकत मी. पण मी तिच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करते आणि हे एक समाधान आहे ना, ते खूप खूप वेगळं आहे, खूप वेगळं. आणि हे तुम्ही पण नक्कीच अनुभव करत असाल, मला माहिती आहे. तुम्हाला याबद्दल काही काय कसं वाटतं? काही बोलावसं वाटतं? ह्या तुमच्या पण अशा आठवणी आहेत का? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मला ते वाचायला खूप आवडतील. बघा, मी आता भाजी फोडणीला टाकली होती.
मगाशी मी कणिक मळून ठेवलं होतं ते आता मी थोडंसं 15-20 मिनटं तसंच बाजूला ठेवलं होतं. मी आता ते छान तेल लावून अजून एकदा मळून घेते, ती मळून घेते आहे, जेणेकरून पोळ्या छान येतात आणि टिफिनमध्ये पण त्या खायला मग मऊ लागतात. नाहीतर थोड्या वेळाने ना पोळ्या खूप अशा वातड्या होऊन जातात आणि मग आपल्यालाच खाऊ वाटत नाही, तर ते माझा मुलगा कसा खायला हे मला खूप त्याची खूप काळजी असते. आधीच मुलांचं कसं आहे ना, खूप नखरे असतात जेवायचे. त्यात जर आपण जर चांगलं बनवून दिलं नाही ना, तर ते टिफिन खात नाही आणि मग ते खूप दुःख होतं, की माझ्या मुलांना टिफिन नाही खाल्ला, मग त्याने का नाही खाल्ला? सो त्याच्यासाठी ना मी माझ्या पोळ्याने मी मऊच करते आणि मुलाच्या टिफिनमधल्या पोळ्या मी थोड्याशा जाड करते, जेणेकरून त्या जास्त वेळासाठी मऊ राहतात. बघू शकताय तर मी पोळ्या करायला घेतल्या आहे. माझ्या एकीकडे पोळ्या करणं चालू होतं, एकीकडे मी भाजी टाकली होती. म्हणजे मल्टीटास्किंग चालू होतं माझं सकाळी आणि परत दिवसात काय काय करायचं आहे त्याचा प्लॅन डोक्यात चाललेला होता. म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलेलं की मला जमेल का? मी आता मी एवढ्या वर्षांनंतर जाणार आहे ऑफिसला, काम करणार. मला जमेल का? मी कसं मॅनेज करेल घर, माझा मुलगा, ऑफिसचं काम, घरातलं काम. म्हणजे खरं सांगायला गेलं तर खूप नर्वस झाले होते मी. पण शेवटी आपण महिला आहोत, आपण खूप स्ट्रॉंग असतो आणि आपण एकाच वेळेला खूप गोष्टी करू शकतो आणि उत्तम पद्धतीने करू शकतो हे मला आता कळतंय. तर तुम्हाला पण हे पटतंय का? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. बघा मी आता छान पोळी केली आहे. मी ते एका बाजूला भाजी पण टाकली होती आणि चाललं होतं माझं मल्टीटास्किंग. बघू शकताय तुम्ही. सो माझ्या पोळ्या झाल्या होत्या आता. एका बाजूला भाजी टाकलेली होती. मस्त पोळ्या, भाजी, भेंडीची भाजी केली होती आज मी. भेंडीची भाजी ना अशी छोट्या छोट्या फोडी करून लसणाची फोडणी देऊन करते. तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, मी माझ्या मुलासाठी आज पास्ता पण बनवणार होती. कारण कसं असतं ना, मुलांना कधी कधी भाजी पोळी नको असते. सो मी त्याला कधीतरी असं स्नॅक्स म्हणून काहीतरी असं वेगळं देत असते, जेणेकरून तो खुश होईल. आणि खुश झाले की मुलं मग भाजीपोळी पण खातात आणि स्नॅक्सही खातात. सो याच्यापेक्षा मोठा आनंद कुठल्याच आईला नसतो, हे तुम्हालाही पटत असेल. सो मी आता टिफिन पॅक करायला घेतले होते. सो माझ्या मुलाला भेंडीची भाजी आवडत नाही, त्याला भरलेली भेंडी आवडते. अशी भेंडी त्याला म्हणजे अशा ग्रेव्हीच्या भाज्या जास्त आवडतात. सो आज मी त्याला ना फिक्की चटणी केली होती छान. सो ती मी त्याला टिफिनला देणार होती. आणि फिक्की म्हणजे खूप फिक्की असते, शेंगदाण्याचा कूट, थोडासा लसूण आणि एकदम थोडीशी मिरची आणि मीठ टाकते मी. तशी त्याला खूप आवडते चटणी शेंगदाण्याची. सो आज मी त्याला ती शेंगदाण्याची चटणी आणि पोळी देणार होती टिफिनला. ॲक्च्युली त्यानेच सांगितलं होतं, मम्मा मला भेंडी नको आहे, मला चटणी पोळी दे म्हणून. सो त्याच्यासाठी मी फिक्की चटणी केली होती. आणि मी त्याला स्नॅक्ससाठी पास्ता पण करून देणार होती. सो त्याच्या आवडीचंच होतं आज जेवण. सो जेव्हा मुलं आनंदाने टिफिन खाऊन येतात तेव्हा याच्यापेक्षा मोठा आनंद नसतोच कुठल्या आईला. हे तुम्ही पण अनुभवलं असणारच आहे. मला नक्की कळवा कमेंटमध्ये. माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला प्रचंड आवडतात आणि मी त्याला नक्कीच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि छान छान कमेंट्स ॲड करत जा. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की ते फॉलो करण्याचा प्रयत्न करेन.
सो माझे टिफिन पॅक करून झाले होते. आता तुम्ही बघू शकताय माझा आणि माझ्या पिल्लूचा असे टिफिन पॅक केले होते मी. पास्ता टाकला होता एका बाजूला, तर त्याला स्नॅक्स म्हणून मला तो द्यायचा होता. आणि आता सगळं झालं आहे. मी सगळ्यात शेवटी किचन ओटा क्लीन करत असते, कारण मला तो क्लीन केल्याशिवाय किचनच्या बाहेरच पडू वाटत नाही. आणि मला असं वाटतं सगळ्याच महिलांचं असंच असणार आहे, कारण आपल्याला ते क्लीन केल्याशिवाय किचनच्या बाहेरच पडू वाटत नाही. सो मी पहिले माझा स्वयंपाक झाला की किचन ओटा क्लीन करत असते आणि तेव्हाच घराच्या बाहेर पडते. नाही तर मला माहिती आहे मी ऑफिसला पण माझ्या सो मी किचन ओटा क्लीन करत होते. आता क्लीन केला. मी धुवत नसते रोज, मी आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच धुते, अगदी खूप चिकट झाला तर. मोस्टली संडेला धुत असते, रोज तर मला वेळ नसतोच, त्याच्यामुळे मी फक्त तो कपड्याने क्लीन करून घेत असते. तर मी ते आता करत होते. आणि हे झालं की मला माझ्या मुलासाठी पास्ता बनवायचा होता. सो चाललं तर ते उकडून झालं होतं. पास्ता बनवायची प्रोसेस काय खूप सिम्पल आहे, तुम्ही पण बनवत असाल तुमच्या मुलांसाठी. माझ्या मुलाला त्यात जास्त व्हेजिटेबल्स किंवा असं जास्त काही टाकलेलं आवडत नाही, तर मी एकदम सिम्पल बनवत असते. जस्ट गरम पाण्यात ते पास्ता शिजवून घ्यायचा, एक 5 ते 10 मिनटात शिजतो तो. आणि मग नंतर एका चाळणीमध्ये त्याला चाळून घेत असते आणि एक सिम्पल मीठ आणि सॉस टाकून त्याला थोडंसं गरम करत असते तेल टाकून. तर माझ्या मुलाला तसाच आवडतो, मी तसाच सिम्पल पास्ता त्याला बनवून देत असते. तर आजही तसंच काहीतरी करणार होते मी. सो कसं असतं ना, मुलांना कधी कधी भाजीपोळी खायचा कंटाळा येतो, अशा वेळेस तर मी त्याला मग स्नॅक्स म्हणून देत असते. सो आज मी तेच त्याला पास्ता म्हणून देणार होते स्नॅक्स. तर माझा तो बॉईल करून झाला होता. आता किचन ओटा क्लीन झाला की मला तो पास्ताच त्याच्यासाठी बनवायचा होता. सो तुम्ही बघू शकताय माझी अशी चालली होती धावपळ सकाळची. हे बघा, आता माझा पूर्ण किचन ओटा क्लीन झाला होता, माझा पास्ता शिजला होता. आता मला फक्त फोडणी द्यायची होती. त्यासाठी सिम्पली मी थोडंसं तेल घेतलं, त्यात मी तो पास्ता टाकला आणि आता याच्यावर मी फक्त थोडंसं सॉस आणि मीठ टाकून तो शिजवणार होते. 2 ते 3 मिनटं फक्त ठेवायचा, म्हणजे पूर्ण ते मीठ आणि ते सॉस मिक्स होईपर्यंत. आणि बस पास्ता रेडी. माझ्या मुलाला असा पास्ता खूप आवडतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुमचे मुलं खूप फूडच्या बाबतीत चूजी असतील तर त्यांना अशा प्रकारचा पास्ता खूप आवडतो. तुम्ही ट्राय करून बघा, त्यांना नक्की आवडेल. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडतात. चलो, आजपुरते एवढंच. बाय.